बहुजन संघटक यांचं महाराष्ट्राच्या प्रबोधन क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान आहे. आपण पाहतो की वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगभर लॉकडाऊन आहे आणि अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रबोधनाचा दिवा विझू नये, बंद होऊ नये म्हणून आपण ऑनलाईन सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून प्रबोधन आणि व्याख्यानमाला सातत्यानं ठेवत असतो आणि आपण देखील नियमितपणे ऐकत असता. आजचा विषय मराठा आरक्षण सद्यस्थिती. आपल्या सर्वांना माहिती आहे, परवा म्हणजे दिनांक 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. ज्या मराठा आरक्षणावरती स्थगिती होती आणि त्या स्थगितीच्या संदर्भानं महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादाला म्हणजे जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद यशस्वी झाला नाही, तो फेल झाला. महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत ते 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणतं की 50% पुढे आरक्षण महाराष्ट्राचं जातं, म्हणजे मराठा समाजाला शिक्षणातलं 12% आणि नोकरीतलं 13%, असं एकूण SC/BC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा स्वतंत्र वर्ग तयार करून महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलेलं होतं. मराठा आरक्षणाच्या संदर्भानं गेली 30-40 वर्षापासून लढा सुरू होता. त्यामध्ये मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, छावा, संभाजी ब्रिगेड अशा अनेक संघटना आणि त्याचबरोबर व्यक्तीसुद्धा, त्या व्यक्तीमध्ये विनोद पाटील आहेत किंवा त्यांचे सगळे सहकारी आहेत. तसेच महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत, बहुजन चळवळीतले लोक आहेत की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेली 40 वर्षापासून पाठपुरावा केलेला होता. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आतापर्यंत बापट आयोग, सराफ आयोग, राणे आयोग आणि त्यानंतर शेवटचा जस्टिस गायकवाड आयोग असे आयोग आले आणि शेवटचा जो गायकवाड आयोग आहे, जस्टिस गायकवाड आयोग, या गायकवाड आयोगानं महाराष्ट्रातील मराठ्यांचा सामाजिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, त्यांचा उद्योग व्यवसाय या सगळ्या संदर्भानं परिपूर्ण अशा पद्धतीनं सर्वेक्षण केलं होतं आणि जस्टिस गायकवाड आयोगाच्या अहवालानंतरच तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला SC/BC हा वर्ग निर्माण करून आरक्षण दिलं. ज्या आरक्षणाला उच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं, विरोध करण्यात आला आणि त्या उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने युक्तिवाद केल्यानंतर ते आरक्षण टिकलं. उच्च न्यायालयामध्ये वैध झालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आली. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाचा प्रश्न सुटावा यासाठी ज्या पद्धतीनं न्यायालयीन लढाई सुरू होती त्याच पद्धतीनं रस्त्यावरची लढाई सुरू होती. महाराष्ट्रामध्ये सुमारे 55 असे मूक मोर्चे झाले वैशिष्ट्यपूर्ण. त्या मोर्चातील अनेक मागण्यापैकी मराठा आरक्षण ही एक मागणी होती. ती प्रभावीपणे पुढे आली आणि आपल्यावरती अन्याय होतोय असं या महाराष्ट्रातील सामान्य, गरीब, कष्टकरी, श्रमकरी, उपेक्षित, वंचित मराठ्यांमध्ये अशी एक भावना आहे की आपल्यावरती अन्याय होतो, आपल्याला नाकारलं जातं, आपल्याला डावललं जाते. शासन व्यवस्था, विशेषतः राज्यकर्ते आपल्याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत, अशी प्रबळ भावना इथल्या सर्वसामान्य कष्टकरी, श्रमकरी, गरीब मराठ्यांच्या मध्ये आहे आणि 42 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षण मिळावं यासाठी. आता जी 42 तरुण मुलं आहेत ही कुणाची मुलं आहेत? ती स्वाभाविकपणे गरिबांची मुलं आहेत, सामान्य कुटुंबातली मुलं आहेत. मराठा समाजाकडे पाहत असताना आपल्या समोर जो मराठा उभा राहतो तो चित्रपटातला पाटील, आमदार, खासदार, झडपी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, महापौर, साखर कारखान्याचा चेअरमन हा मराठा आपल्या समोर उभा राहतो. आपल्याला एक नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की मराठ्यांमध्ये 2 प्रकार आहेत, गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा. सत्तेतला मराठा हा सुमारे 2-3%, 3%पेक्षा जास्त नाही. आणि त्या सत्तेतल्या मराठ्यांना सामान्य गरीब मराठ्याबद्दल आस्था नाही. जर त्यांना आस्था असती तर 30-40 वर्ष मराठ्यांचा प्रश्न प्रलंबित राहिलाच नसता. आणि 42 तरुणांनी जे आत्महत्या केल्या ते गरिबांची मुलं आहेत. ही भावना आत्महत्येपर्यंत मुलं का गेली? तर आपल्याला डावललं जातंय, आपल्याला नाकारलं जातंय, आपल्याला न्याय मिळत नाही, अशी भावना प्रबळ त्यांच्या मनामध्ये झाली. आत्महत्या करणे मार्ग नाही.
म्हणजे हे काय आत्मबलिदानच आहे, मी त्याला आत्महत्या म्हणणार नाही, आत्मबलिदान आहे, ते शहीद झालेली मुलं आहे ती. आत्मबलिदान करणं, तोडफोड करणं हा काय मार्ग नाही. पण जो उद्रेक आहे, जी खतखत आहे, ही त्या निमित्तानं आपल्या निदर्शनास येते. तर अशा अनेक कारणामुळं आणि नंतर जस्टिस गायकवाड आयोगाने जे केलेलं काम होतं, त्या जस्टिस गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार तत्कालीन महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काही महिन्यापूर्वी त्यावरती युक्तिवाद झाला. माझ्या माहिती गेल्या महिन्यामध्ये युक्तिवाद झाला आणि काल तो निकाल राखून ठेवला होता आणि 5 तारखेला तो निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वाचे मुद्दे 2 उपस्थित केलेले आहेत, मराठा आरक्षण जे नाकारलेलं आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने मुळात जस्टिस गायकवाड आयोगाच्या शिफारशी मान्य केलेल्या नाहीत. याचा अर्थ विद्यमान महाराष्ट्र सरकार हे जस्टिस गायकवाड आयोगाचे जे मेरिट आहे ते मेरिट सर्वोच्च न्यायालयामध्ये पटवून देण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. हे आघाडी सरकार, हे फुले शाहू आंबेडकरचं नाव घेणारं सरकार, आपण ज्याला पुरोगामी सरकार म्हणतो, तर हा जस्टिस गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे त्या अहवालाचं मेरिट सर्वोच्च न्यायालयामध्ये पटवून देण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यापैकी 2 मुद्दे महत्त्वाचे मला वाटतात. त्यातला पहिला मुद्दा आहे की मराठा समाजाला 12% 13% आरक्षण दिलं तर आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे जाते आणि त्यामुळं हे योग्य नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. मुळात 50%च्या अट ही संविधानामध्ये नाही. संविधानानं असं इतकं टक्के आरक्षण द्या, तितकं टक्के आरक्षण द्या असं ठरवलेलं नाही. म्हणजे संविधानाच्या आडून इथल्या मोठ्या समुदायाला, उपेक्षित वंचित वर्गाचे अधिकार डावलले जातात, हे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. या देशामध्ये अनेक सरकारी उद्योगाचं झपाट्यानं होणारं खाजगीकरण आणि खाजगीकरणामध्ये आरक्षणे बंधनकारक नाही आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये केंद्रातल्या मोदी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये अनेक सरकारी उद्योगाचं खाजगीकरण, रेल्वे आहे, विमानसेवा आहे, इन्शुरन्स सेवा आहेत, ह्या अशा अनेक शासकीय सरकारी संस्थांचं, प्रकल्पांचं खाजगीकरण करून संविधानाने दिलेले अधिकार डावलले जात आहेत, नाकारले जात आहेत आणि म्हणून संविधानाला कसा धोका निर्माण झालेला आहे पहा. एका खटल्यामध्ये दिलेला निकाल, इंदिरा साहनी प्रकरणामध्ये दिलेला निकाल म्हणजे 50%ची मर्यादा. मुळात त्यावेळेचे जे बेंच बसलेलं होतं, 11 न्यायाधीशाचं बेंच होतं, तो काही एकमताने झालेला निर्णय नाही 50%चा. आणि 50%ची मर्यादा जर का सर्वोच्च न्यायालय आरक्षणावर घालत असेल तर हा नियम देशातल्या सर्व राज्यांना पाहिजे. पण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये 50%पेक्षा अधिक आरक्षण आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये 69% आहे, आपल्या शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये 50%पेक्षा अधिक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये अनेक राज्यामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे. मग महाराष्ट्रालाच हा निकष का? महाराष्ट्र काय भारतात नाही का? मग 50%च्या मर्यादेचं कारण सांगून हे आरक्षण नाकारलेलं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की मराठा समाज मागास कुठे आहे, कुठे आहे मागास. आणि अनेकांना असंच वाटतं की मराठा समाज उच्चवर्णीय, क्षत्रिय आहे, राज्यकर्ता आहे, त्यांच्याकडेच सगळ्या राज्यसत्ता आहे. राज्यसत्तेतल्या मराठ्यांना देऊच नका, आमचं मत आहे. सामान्य गरीब मराठ्यांना आरक्षण द्या, राज्यकर्त्याला देऊच नका. प्रश्न त्यांचा नाही, प्रश्न गरिबांचा आहे. आणि इथला भूमिहीन, अल्पभूधारक सुमारे 80 ते 90% समाज आपल्या महाराष्ट्रातला हा अत्यल्प भूधारक आहे. सगळ्यांना काय 10 एकर, 5 एकर, 20 एकर जमीन नाही. भूमिहीन, अत्यल्प भूधारक हे ॲग्रिकल्चर सर्वे ऑफ महाराष्ट्र, ॲग्रिकल्चर सर्वे ऑफ इंडिया, त्यांनी ते सगळे डाटा त्यांच्याकडे आहे, त्यांनी प्रकाशित केलेला आहे. त्यामुळं मराठा म्हणजे पाटील, मराठा म्हणजे देशमुख, मराठा म्हणजे सरंजामदार, मराठा म्हणजे प्रचंड श्रीमंत राज्यकर्ता असं चित्र नाही. अनेक रेल्वे स्टेशनवरती ज्या पद्धतीनं SC, ST, OBC वर्गातील लोक हमाल आहेत, तसेच मराठा समाजातले सुद्धा पुण्यामध्ये 151 हमालापैकी 145 हमाले मराठा आहेत. पुणा स्टेशनवरती आम्ही सर्वे केला होता. झोपडपट्टीमध्ये राहणारे मराठा समाजातले लोक आहेत. माथाडी कामगारामध्ये बहुसंख्य मराठा समाजाची संख्या. आपण जर का वेस्टर्न घाटामध्ये फिरलात तर त्या ठिकाणी अत्यल्प भूधारक, काबाड कष्ट करणारे, मजुरीची कामं करणारे कितीतरी मराठा समाज आहे.
आता मराठा समाज मागास आहे का नाही या संदर्भाने जस्टिस गायकवाड आयोगाने काम केलं. त्यामध्ये खूप मोठे ऐतिहासिक दाखले दिलेले. त्यामध्ये ते दाखले देताना डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर शशिवराव पवार यांची साक्ष झालेली आहे. मी जस्टिस गायकवाड आयोगापुढे साक्ष दिलेले की जिथं शिवाजीराजांना शूद्र ठरवलं, राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांना शूद्र ठरवून राज्याभिषेक नाकारला. शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्राणीमध्ये का मिळवली, त्यांचा छळ का केला? ते जर उच्चवर्णीय असते, सरंज आमदार असते तर त्यांचा छळ केला असता का? की तुकाराम सुद्धा शूद्र आहे, तो कुणबी आहे, त्याला लेखनाचा अधिकार नाही, प्रबोधनाचा अधिकार नाही हे कारण सांगून त्यांची गाथा इंद्राणीमध्ये बुडवली आणि त्यांची हत्या केलेली आहे. तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं. स्वतः तुकाराम महाराजच म्हणतात, बरे झालो देवा कुणबी केलो, नाहीतर दंभेच असतो मेलो, कुणब्याच्या घरी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो, भटा बामणाच्या घरी जन्माला आलो असतो तर मी दंभ अहंकाराने मातलो असतो असं तुकाराम महाराज म्हणतात. संभाजीराजांनी ग्रंथलेखन केलं म्हणून त्यांचे डोळे काढले, जीभ काढली, कानाशी सवतलं, शरीराचे तुकडे तुकडे केले. कारण मध्ययुगीन काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपलं संविधान येण्यापूर्वी या देशातल्या बहुजन समाजाला शूद्रातिशूद्रांना ज्ञानार्जनाचा अधिकार नव्हता. 11व्या शतकात आलेला अल्बेरुनी त्याच्या तहकीकात हिंद या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये म्हणतो की भारतात मी असं पाहिलंय की जर इथल्या शूद्रांनी संस्कृत वाचलं तर त्याची जीभ काढली जाते, संस्कृत ऐकलं तर त्याच्या कानाशी ओतलं जातं, संस्कृतकडे पाहिले तर त्याचे डोळे काढले जातात, संस्कृतमध्ये लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. संभाजीराजांनी संस्कृत पाहिलं होतं, संस्कृत ऐकलं होतं, संस्कृत त्यांना उत्तम येत होतं आणि संस्कृतमध्ये त्यांनी बोधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रचंड प्रतिभावान होते. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं पदार्पण इथल्या सनातन्यांना आवडलेलं नव्हतं म्हणून त्यांचं चारित्र्यहनन करणं, त्यांची बदनामी करणं, त्यांना 2-3 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न करणं आणि शेवटी औरंगजेबाच्या मार्फत संभाजीराजांची हत्या करणं, या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे? ज्ञानक्षेत्रामध्ये केलेला प्रवेश आणि वैदिक ब्राह्मणी परंपरा इथल्या शूद्रांना ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारते. संभाजीराजानंतर महत्वाचं उदाहरण म्हणजे प्रतापसिंह महाराज सातारचे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावरती बंदी घातली होती. कारण छत्रपती शिकला तर शहाणा होईल, शहाणा झाला तर आपल्या अंकित राहणार नाही आणि म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. तर प्रतापसिंह महाराजांची आई चोरून शिकवायची रात्रीच्याला, चोरून शिकवतील म्हणून गुप्तहेर नेमले होते दुसऱ्या बाजीरावांनी सातारच्या राजवाड्याभोवती. तर प्रतापसिंह महाराजांच्या मातोश्री अपरात्री त्यांना चोरून शिकवायच्या. छत्रपतींची अवस्था तर इतरांची काय अवस्था असेल? काय अवस्था असेल इतरांची? छत्रपतींच्या शिक्षणावर बंदी घातली होती म्हणजे याचा अर्थ मध्ययुगीन काळामध्ये मराठा समाजाला सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. भास्करराव जाधव खूप विद्वान व्यक्ती होते. मुंबई विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये उत्तीर्ण झालेले, लंडनला जाऊन शिकलेले, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याकडे कमिशनर म्हणून त्यांनी काम केलेलं. त्यांनी लिहून ठेवलं आहे की त्यांच्या वडिलांना पंतोजींनी कसं शाळेत शिक्षणापासून वंचित ठेवलं हे भास्करराव जाधवांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे भास्करराव जाधव यांनी लिहून ठेवलं आहे, बाई माधवराव बागलांनी लिहून ठेवलं आहे. डिस्क्रिमिनेशन. आता न्यायालयाचं मत काय? मराठ्यांचा शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स प्रमाणे अवमान झाला, त्यांना असं छळलंय, असे काही उदाहरणं आहेत का? तर बाई माधवराव बागलांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत की त्यांचे वडील तहसीलदार होते, मामलेदार होते. तर त्यांच्या कारकून असणाऱ्या ब्राह्मणांनी घरी जेवायला बोलावलं आणि बाई माधवराव बागल वडिलांबरोबर गेलेले होते, लहान होते ते. तर तो ब्राह्मण आत जेवायला बसला आणि यांना बाहेर जेवायला ठेवलं होतं. म्हणजे त्यांच्या हाताखाली नोकरी करणारा ब्राह्मण हा तहसीलदार असणाऱ्या बाई माधवराव बागलांच्या वडिलांना सुद्धा कसा तुच्छ लेखतो याचं वर्णन बाई माधवराव बागलांनी देखील केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल यादव आणि खोलेबाई हे प्रकरण पुण्यातलं. यादवबाईंनी खोलेबाईच्या घरचा स्वयंपाक केला म्हणून खोलेबाई म्हणाले आमचा धर्म बुडला. खोलेबाई या ब्राह्मण, यादवबाई या मराठा, त्यांच्या घरी जाऊन त्यांनी स्वयंपाक केला, आमचा देव पाटला, आमचा धर्म पाटला असं त्या खोलेबाई म्हणाले. हे आत्ताची 2 वर्षापूर्वीची घटना आपल्या पुण्यामध्ये घडलेली. म्हणजे आज सुद्धा ब्राह्मणी मानसिकता मराठ्यांना तुच्छच लेखते. तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये अब्दाली त्यांच्या गुप्तहेरांना विचारतो की मला समोर पेशव्यांच्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पंक्ती दिसतात, वेगवेगळ्या ठिकाणी भोजन शिजवलं जातंय, असं कसं काय?
हेर सांगतात की पेशवा हा ब्राह्मण आहे, सदाशिवभाऊ पेशवा आणि विश्वासराव पेशवा जे नेतृत्व करत होते तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये. तर त्यांचे जे सरदार आहेत निंबाळकर, घोरपडे, जाधवराव, माने, भोसले, शिंदे, होळकर, तर या मराठा सरदारांना सुद्धा पेशवा पंक्तीला बसवत नव्हता. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स या सैनिकांची काय अवस्था असेल कल्पना करा तुम्ही. अब्दाली म्हणाला जे भोजनाला एकत्र येऊ शकत नाहीत, पंक्तीला एकत्र बसणार नाहीत, ते कधी जिंकू शकणार नाहीत. म्हणजे जिथं मराठा सरदारांना सुद्धा पेशवे पंक्तीला बसू देत नव्हते, याचा अर्थ मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या पुढारलेला का मागासलेला, तो क्षत्रिय का शूद्र. प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचं मराठा शूद्र कसे हा ग्रंथ आहे. खूप महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण तो ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी विस्ताराने दिलेला आहे. तर या सगळ्या बाबी काय सांगतात की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे. जस्टिस गायकवाड आयोगाने याबाबत अत्यंत प्रदीर्घ दर्जेदार काम केलेलं आहे. जस्टिस गायकवाड आयोगाचं जे मेरिट आहे ते मेरिट सर्वोच्च न्यायालयामध्ये पटवून देण्यासाठी आघाडी सरकार कमी पडलं. मुळात आघाडी सरकारला किंवा भाजप सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. तर माझं तर मत आहे केंद्र सरकारने आणि आताच्या आघाडी सरकारने दोघांनी मिळून मराठा आरक्षणाचा खून केला आणि गांभीर्य नाही याबद्दल. आता राज्य म्हणते केंद्राच्या हाताची जबाबदारी आहे, केंद्र म्हणते राज्याला अधिकार आहे आणि केंद्राने घटनादुरुस्ती 102 नुसार करून आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारकडून काढून घेतले. राज्य सरकारकडून अधिकार काढून घेतले. नॅशनल बॅकवर्ड कमिशन NCBC कडे अधिकार दिलेले. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवादाच्या वेळेस केंद्र सरकारच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं की राज्याला अधिकार आहे, असं जे भारत सरकारचे जे वकील आहेत त्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब स्पष्ट केलेली आहे. तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने हे मराठा आरक्षण रद्द केलं. आता पुढचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकार हे आरक्षणाच्या बाजूचं का विरोधातलं सध्याचं केंद्र सरकार. आताचं जे मोदी सरकार आहे हे संघ परिवाराच्या विचाराचं सरकार, RSSच्या विचाराचं सरकार. आणि RSSची विचारधारा, संघाची विचारधारा ही आरक्षण विरोधी आहे. आणि अलीकडच्या काही घटनांवरून स्पष्ट होतं की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चेलमेश्वर ज्यांनी अत्यंत गंभीर आरोप केला होता ते न्यायालयात असताना, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश असताना, की सर्वोच्च न्यायालयामध्ये अतिक्रमण वाढलेलं आहे. कोणाचं? राज्यकर्त्याचं. अर्थातच केंद्रात सत्ता कोणाची? ज्यावेळी चेलमेश्वरांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस देखील मोदींचं सरकार होतं. आणि आपल्या जस्टिस शहा म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयावरती विद्यमान केंद्र सरकारचं अतिक्रमण आहे. जे मोदी आणि अमित शहा यांचा हस्तक्षेप आणि नियंत्रण सर्वोच्च न्यायालयावरती आहे. जे गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, आता राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्यावरती काही गंभीर आरोप संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये झाले होते. त्यावेळेस ते म्हणाले की न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही, त्यामुळे मी न्यायालयात जाणार नाही. मला न्यायालयाचा आदर करून मी न्यायालयाचा आदर करतो, मी अवमान नाही करणार. उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, सत्र न्यायालय, या सर्व न्याय प्रक्रियेबद्दल मला आदर आहे. आम्ही संविधानाचे समर्थक आहोत, संविधानाबद्दल आम्हाला खूप आदर आहे, न्यायव्यवस्थेबद्दल प्रचंड आदर आहे. पण अलीकडच्या काळातल्या या घटना असं सांगतात की सर्वोच्च न्यायालयासारख्या स्वायत्त संस्थेवरती सुद्धा केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. म्हणजे याचा अर्थ अलीकडच्या काळामध्ये जे निर्णय होतात ते निर्णय निपक्षपातीपणे दिले जातात का, याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची बाब, या राज्यातील मराठा राज्यकर्ते, मग तो भाजपमधला मराठा असेल, काँग्रेसमधला, राष्ट्रवादीतला, शिवसेनेतला मराठा असेल, सत्तेतल्या मराठ्यांना सामान्य मराठ्याबद्दल आस्था नाही, प्रेम नाही. गोर गरीब कष्टकरी श्रमकरी मराठ्यांना न्याय मिळावा अशी मानसिकता महाराष्ट्रामध्ये सत्तेतल्या मराठ्यांना नाही. कारण अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील सत्ता केंद्र काही विशिष्ट घराण्यांच्या ताब्यात आहेत. काही 180 घराणे आहेत, 180 का 82 घराणे आहेत, त्यांच्या ताब्यात सत्ता आहे.
ते नातेवाईकांकडे सत्ता देतात. तिकीट देताना घराण्यात उमेदवाराला तिकीट देतात, नाही तर नातेवाईकाला तिकीट देतात. सत्ता कशासाठी? तर संपत्ती कमावण्यासाठी. संपत्ती कशासाठी? तर पुन्हा सत्तेत येण्यासाठी. परत सत्ता कशासाठी? तर संपत्तीचं रक्षण करण्यासाठी. असं दुष्ट चक्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि एकही सत्तेतला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून पोटतिडकीनं निर्भीडपणे पुढे येताना दिसत नाही. म्हणून मला नेहमी माननीय नामदार भुजबळ साहेब, छगन भुजबळ साहेब आणि माननीय नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांच्याबद्दल खूप आदर आहे मला. मी नेहमी त्यांचं जाहीरपणे कौतुक करतो. दिवंगत मुंडे साहेब यांच्याबद्दल सुद्धा आदर आहे, त्यांचे मी नेहमी कौतुक करतो की हे ओबीसी आरक्षणासाठी ज्या पोटतिडकीने लढत असतात, मुंडे साहेब पण लढत होते, त्याच पद्धतीनं आज माननीय छगन भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब ज्या पोटतिडकीनं, ज्या निर्भीडपणे आणि ज्या हिमतीनं ओबीसी आरक्षणासाठी लढतात, तसं एक तरी सगळ्या पक्षात पहा, एकही सत्तेतला मराठा नेता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षण टिकलं पाहिजे, आम्ही मार्ग काढू असं बोलताना दिसत नाही. म्हणजे सामान्य गोरगरीब मराठ्याबद्दल त्यांना आपुलकी नाही, आस्था नाही, प्रेम नाही, हे स्पष्ट होतं. आम्ही पाहतोय 2-3 दिवसापासून अनेक मराठा नेते सत्तेतले किरकोळ बाबीवरून ट्विट करतात, ममता बॅनर्जीचं कौतुक करतात, केलंच पाहिजे. कोण आजारी असेल, कोण मयत झालं त्याबद्दल दुःख व्यक्त करतात, कोणाचा वाढदिवस असेल त्याचं अभिनंदन करतात, वाढदिवसाला शुभेच्छा देतात. पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सत्तेतल्या प्रभावी मराठा नेत्यांनी व न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी, मराठा समाजावर अन्याय करणारा, काहीतरी एक शब्दाची तरी प्रतिक्रिया मराठा नेत्यांनी दिली का? म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब कष्टकरी श्रमकरी समाजाने या सत्तेतल्या मराठ्यांच्या गुलामगिरीत राहू नये. शिक्षण घ्यावं, अभ्यास करावा, उघड्या उद्योग क्षेत्रामध्ये यावं आणि कुणाचे सतरंजा उचलू नयेत. भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या कुणाच्याही दावणीला आणि गुलामगिरीत मराठा गोरगरिबाने राहू नये. अभ्यास करा, वाचन करा, सत्य काय ते समजून घ्या. या कुणाच्याही गुलामगिरीमध्ये सामान्य गोरगरीब मराठ्याने राहू नये. अहो का हो, सत्तेतल्या मराठ्यांची पोरं आली का? शिवरायांची बदनामी झाली. जेम्स लेन प्रकरण आपल्याला आठवत असेल, भांडारकर प्रकरण झालं. 72 तरुणांनी भांडारकर संस्थेवरती कारवाई केली. कुणाची मुलं आहे ती? बहुजन समाजातली मुलं आहे ती, गरीब मराठा समाजातली मुलं आहे ती. यात कुठल्या नेत्याचा मुलगा आहे का, मुलगी आहे का? संभाजीराजेंची बदनामी करणाऱ्या गडकरीचा पुतळा संभाजी उद्यानातून हटवला. कुणाची मुलं आहे ती? सामान्य मराठ्यांची मुलं आहे ती काय सत्तेतल्या मराठ्यांची? म्हणजे अस्मिता गरीब मराठ्यांनी जपायची आणि सत्तेमध्ये सदन मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी यायचं. असं दुष्ट चक्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सद्यस्थितीमध्ये. आता उद्धव ठाकरे हे परवा म्हणाले की आता राज्याच्या अखत्यारीतली बाब नाही, केंद्राच्या अखत्यारीतली बाब आहे. पण राज्याची काही जबाबदारीच नाही का? आता राज्याची जबाबदारी अजिबात नाही असं जाहीर करावं त्यांनी. राज्य पाठपुरावा करणार आहे का नाही? तुमच्या खरंच मनात आहे का केंद्राने आरक्षण द्यावं यासाठी महाराष्ट्र सरकार काय पत्र लिहिणार आहे का? तुमचं शिष्टमंडळ भेटणार आहे का? पुनर्विचार याचिका दाखल करणार आहात का तुम्ही? आहे ना, मार्ग आहेत की. मार्ग काय बंद झालेले नाहीत. इथल्या महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि जर का 317 कलम रद्द करण्यासाठी सर्वोच्च संसदेमध्ये मोदी कायदा करतात, राम मंदिरासाठी मोदी कायदा करतात बहुमताच्या बळावरती, ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी मोदी सरकार कायदा करतात. ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे ते आरक्षण पण 10%, 50%ची मर्यादा ओलांडली. मग त्या आरक्षणाला स्टे नाही, ते आरक्षण अजून रद्द झालेलं नाही 10%, मग ते पण 50%ची मर्यादा ओलांडणारं आरक्षण आहे. पण 50%चं कारण सांगून संविधानिक असणारं मराठा समाजाचं आरक्षण उठवलं, रद्द केलं. हा या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब मराठा समाजावरती अन्याय आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि या अन्यायाबद्दल सत्तेतल्या मराठा नेत्यांना अजिबात सोयरसुतक नाही. मी इतर समाजातल्या कुठल्या नेत्याला दोष देणार नाही. बौद्ध नेते असतील, ओबीसी नेते असतील, एनटी नेते असतील, मायनॉरिटी नेते असतील, यांना दोष देणार नाही. ही जबाबदारी मोठ्या संख्येनं असणाऱ्या समाजाच्या बळावरती अनेक वर्षापासून राज्यसत्तेतली पदं भोगणारे जे लाचार
निर्दयी अंतकरणाचे जे लोक आहेत राज्यकर्ते मराठे, हे याबद्दल भूमिका घेणार आहेत का नाही. म्हणून केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्राने कायदा करावा. पण केंद्र कधी कायदा करणार. महाराष्ट्रातल्या खासदारांनी आमदारांनी पाठपुरावा केला तरच ना. आणि महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते माननीय पवार साहेब आहेत. पृथ्वीराज चव्हाण खूप विद्वान आहेत ना. संसदीय कार्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. संसदेमध्ये खूप त्यांचं वजन. अहो कधीतरी विद्वतेचा उपयोग समाजासाठी होऊ द्या. एवढी काही लाज वाटायला काय झाले हो तुम्हाला. घाबरायला गृहीत धरता ना तुम्ही. समाजाला गृहीत धरण्याची जी मानसिकता आहे ना यांची. म्हणून मराठा समाजाला, गरीब सामान्य मराठ्यांना मी विनंती करतो, या सत्तेतल्या मराठ्यांना धडा शिकवा. धडा शिकवा म्हणजे मारहाण करा, तोडफोड करा या मताचा मी नाही. संसदीय मार्गाने त्यांना घरी बसवा ना. कशाला पाहिजेत मराठाच आमदार, मराठाच खासदार, मराठाच मंत्री. होऊ द्या ना. सुतार, कुंभार, लोहार होऊ द्या. सगळ्या बहुजन समाजातले होऊ द्या ना. तुम्ही मराठ्यांना गृहीत धरता. मराठा समाजाबद्दल तुम्हाला आस्था नाही. जो मराठा समाजाला आरक्षण देईल त्याच्या पाठीशी मराठा समाजाने राहिलं पाहिजे. हे आमचे पाहुणे आहेत, आमचे मामा आहेत, आमचे हे आहेत. ही मानसिकता पण मराठा समाजाने बदलली पाहिजे. आता कोणाच्याही गुलामगिरीत राहू नका. कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही नेत्याच्या गुलामगिरीमध्ये राहू नका. यांनी या महाराष्ट्रातल्या खासदारांनी, संसदीय सर्वपक्षीय, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सर्वपक्षीय खासदारांनी मोदींना भेटलं पाहिजे, अमित शहाना भेटलं पाहिजे, संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये आवाज उठवला तरच हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल. आणि विशेषतः पुनर्विचार याचिकेबद्दल सुद्धा महाराष्ट्र सरकार काही विचार करणार आहे का नाही याबद्दल पण त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं ही मराठा समाजाची वाटचाल, मराठा आरक्षणाची आतापर्यंतची वाटचाल आहे. बहुजन संघटक एक लोकप्रिय अशा पद्धतीचं चॅनल आहे. खूप चांगलं काम त्यांचं आहे. आमचे राहुलजी मित्र आणि त्यांचे सगळे सहकारी खूप चांगल्या पद्धतीनं प्रबोधनाचं काम सातत्यानं करत असतात. आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात. आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण काळजी घ्या. कोरोनाच्या काळामध्ये कुठली चतुर्थी, एकादशी, महाशिवरात्री, आज आमचा शनिवार आहे, गुरुवार आहे, सोमवार आहे, खड्ड्यात घाला जरा. या गुलामगिरीतून बाहेर पडा. आपल्याकडे खूप लोक, आज आमचा श्रावणी सोमवार आहे, आज आमची चतुर्थी आहे, आज आमचा चैत्राचा महिना आहे, आम्ही खात नाही, आम्ही शुद्ध शाकाहारी आहे. मरावं लागेल. रोज एक टाइम नॉनव्हेज खायचं तुम्हाला सांगतो. प्रोटीन कुठून मिळणार. हाय क्वालिटीचे प्रोटीन. अशा कोरोनाच्या काळामध्ये अंधश्रद्धेतून बाहेर पडा. काय काय माणसं सोमवारी नॉनव्हेज खात नाहीत. आज आमचा सोमवार आहे. रविवारी खाता का. हो, रविवारी खाल्लेलं कुठे गेले. बुधवारी खातात, गुरुवारी खातात, आज आमचा गुरुवार आहे. अनेक लोक शुक्रवारी खातात, शनिवारी खात नाहीत, आज आमचा शनिवार आहे. शुक्रवारी खाल्लेलं कुठे गेलं. अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं पाहिजे. जगात कुणी शाकाहारी नाही. ताक पिताना, दही खाताना बॅक्टेरियाशिवाय ताकच तयार होत नाही. बॅक्टेरियाला पण जीव आहे. तुम्ही हत्ती मारला काय, बकरं मारलं काय, कोंबडी मारली काय, मासा मारला काय आणि बॅक्टेरिया मारला काय, सारखंच ना. तर जगात कुणी शाकाहारी नाही. नाटकं करू नयेत. मनुष्य प्राणी मिश्राहारी आहे. आपण टॅबलेट्स खातो, कॅप्सूल घेतो, मेडिसिन घेतो. 99% मेडिसिन्स हे प्राणीजन्य आहेत. आणि मानव प्राणी हा मिश्राहारी प्राणी आहे. तो कधीही शाकाहारी नव्हता, नाही आणि नसेल. त्यामुळे शाकाहारी माणसं सज्जन असतात, सुसंस्कृत असतात आणि मांसाहारी माणसं दुर्जन असतात, तामसी असतात. हे डोक्यातून काढून टाका. आहाराबद्दल मी खूप सांगेन. आहार कसा, शाकाहारी माणूस कसा आला किंवा शाकाहाराचं अवडंबर कसं आलं. आपल्याकडे उपवासाला काय खातात. साधारणपणे एकादशी असेल, महाशिवरात्री असेल, चतुर्थी असेल, काय खातात. बटाटे, रताळे, शेंगदाणे, खजूर, साबुदाणा. साबुदाणा भारतात पहिल्यांदा कधी आला. 1944 पहिल्यांदा भारतात आला. तामिळनाडूमध्ये आला. म्हणजे 75 वर्षापूर्वी आलेला साबुदाणा आपल्या देशात. पांडुरंग आपला 2000 वर्षापूर्वीचा आहे. ज्योतिबा, खंडोबा, तुळजापूरची भवानी प्राचीन काळातील आपले महापुरुष दैवत आहेत. आता 2000 वर्षाचा पांडुरंग, 2000 वर्षापूर्वीचा आपला विठ्ठल 75 वर्षापूर्वी आलेला साबुदाणा खात असेल का. बटाटे, रताळे, शेंगदाणे मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे 17व्या शतकात भारतात आले. आतापासून 400 वर्षापूर्वी. आणि बटाटे, रताळे, शेंगदाणे किंवा साबुदाणा हे कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त आहे ना त्यामध्ये.
जे शरीराला फारसं उपयुक्त नाही, हानिकारकच आहे. तुमच्या शरीरातलं इन्सुलिन संपवण्याचं काम करतं हे. पचायला खूप अवजड आहे. आणि आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो कुठल्या औषधोपचारासाठी, डॉक्टर आपल्याला काय सल्ला देतात? नियमित औषधोपचार घ्या. आणखीन काय सांगतात? पथ्यपाणी काय सांगतात डॉक्टर? भाजीपाला खावा, फळे खावा, अंडी खावा, मासे खावा. कोणता तरी डॉक्टर म्हणतो का रोज पाव किलो साबुदाणा खात जावा, 4 बटाटे खात जावा, 4 रताळी खात जावा, एक रोज अर्धा लिटर चहा पीत जावा? सांगतो का कुठला डॉक्टर आपल्याला? मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे. आपल्याकडे लय मानसिक गुलामगिरी आणखी. आणि आपल्याकडे पाहतो आपण की विल पॉवर, विशेषतः आपल्या शरीरातली झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन्स हे आपल्यासाठी खूप अत्यावश्यक असतात, उपयुक्त असतात. त्यामुळं बुद्ध म्हणायचे जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. बुद्ध म्हणतात जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. नाही तर टुंड्रा प्रदेशात जाणार आणि भगर साबुदाणा उकडीचे मोदक मागणार. मिळणार का? नाही मिळणार. चतुर्थी दिवशी अनेक लोक चंद्रोदय झाल्याशिवाय चतुर्थी सुटत नाही. काय चंद्राचा चतुर्थीचा संबंध आहे? माणूस चंद्रावर जाऊन संडास करून आला. हागला का नाही चंद्रावर माणूस? दगडधोंड्याचा अभ्यास केला, वातावरणाचा अभ्यास केला, मातीचा अभ्यास केला, जेवल्यानंतर 4-5 तासांनी काय करावं लागतं? मला मूत्र विसर्जन. चंद्रावर जाऊन माणूस संडास करून आला तरी सुद्धा अनेकांचा चंद्रोदय झाल्याशिवाय चतुर्थी सुटते. आमच्या भावना दुखावल्या, आम्ही धर्मविरोधी बोलतो. आणि तुमच्या भावना दुखावल्याच पाहिजेत. तुम्हाला राग आलाच पाहिजे. राग आल्याशिवाय आणि भावना दुखावल्याशिवाय माणूस गुलामगिरीतून बाहेर पडणार नाही. अशा सगळ्या मानसिक गुलामगिरीतून, सांस्कृतिक गुलामगिरीतून, राजकीय गुलामगिरी, म्हणून मी सांगतो ह्या सत्तेतल्या माजलेल्या मराठा नेत्यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा. अध्यात्माच्या नावाखाली अंधश्रद्धाळू बनवलं त्या गुलामगिरीतून बाहेर पडा. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडा. अज्ञानातून बाहेर पडा. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा. वाचा, अभ्यास करा, शिक्षण घ्या, संघर्ष करा. अशा पद्धतीने मी संदेश देतो. आपण सर्वजण काळजी घ्या. कोरोनामध्ये स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, मित्रांची काळजी घ्या, मैत्रिणींची काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.